बातमी पुण्यातून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शास्ती करावरून मोठा गदारोळ झाला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी शास्ती कराची सरसकट माफी करावी अशी मागणी करत महापौरांना घेराव घातला। भाजपनं मात्र 1000 चौरस फूटपर्यंत शास्ती कर माफीचा निर्णय घेतल्यानं राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभागृहात मोठा गोंधळ घातला। इतकंच नव्हे तर महापौरांच्या डायसवरती कुंड्या ठेवण्याचाही प्रयत्न करण्यात आला। आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीला धडा शिकवण्यासाठी भाजपनं निलंबनाची मागणी केली आणि 10 मिनिटांसाठी सभा तहकूब करण्यात आली। सभेचं कामकाज पुन्हा सुरू झालं तेव्हा विरोधी पक्षनेता योगेश बहल, मंगला कदम, दत्ता साने आणि मयूर कलाटे या राष्ट्रवादीच्या नेत्यांचं निलंबन करण्यात आलं। भाजपच्या या निर्णयाला विरोध करत राष्ट्रवादीनं सभात्याग केला तर शिवसेना आणि मनसेनं भाजपला पाठिंबा दिला। जो शास्ती कराचा विषय होता तो सगळ्यांना म्हणणं मांडण्यासाठी आम्ही सर्वांना दिला होता। त्याच्यानंतर आम्ही तो मंजूर करून टाकला। त्याच्यानंतर त्यांनी जो विरोध नोंदवायला पण होता अगोदर आणि मतदान मागे म्हणतो त्यांनी मंजूर झाल्यानंतर मागितलेलं आहे आणि त्यांना आता सहन होत नाहीये कारण की आपली ही सत्तेची खुर्ची गेलेली आहे। त्यामुळे ते आता विरोधक म्हणून आपलं काहीतरी एक स्टंट म्हणून हे काम चालू आहे त्यांचं। मी महापौरांना हात जोडून मागणी करत होतो की तुम्ही मतदान घ्या। अशा परिस्थितीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी कोणाच्या तरी सांगण्यावरनं माझी, मंगलाताई कदमांची आणि दत्ता सानेंची त्यांनी तीन सभेसाठी निलंबनाची त्यांनी जाहीर केलेली आहे। हे निषेधार्थ आहे। आमची मागणी आहे की शहरातील जे शास्तीकर आहे ते शास्तीकर संबंध माफ झाला पाहिजे ही आमची मागणी आहे।